विलास कांबळे हे भोसे जिल्हा परिषद सर्वसाधारण गटातून राष्ट्र विकास सेनेच्या माध्यमातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेत. आश्वासन नव्हे तर शब्दांपेक्षा कृती अशी टॅगलाईन घेऊन त्यांनी रणशिंग फुंकले. कांबळे यांनी 2017 साली भाजपमधून पंचायत समिती गटातून निवडणूक लढवली होती. यावेळी कांबळे यांचा 100 मतांनी निसटता पराभव झाला. त्यामुळे भोसे गटात भाजप आणि काँग्रेसपुढे कांबळे यांच्या उमेदवारीचं मोठं आव्हान उभं राहिले. भोसे गटामध्ये सोनी, पाटगाव, सिद्धेवाडी, मानमोडी, तानंग आणि करोली ही गावे येतात. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भोसे गटातून कांबळे हे उभे राहिलेत. कांबळे हे स्थानिक असल्याने त्यांना मतदारांमधून प्रतिसाद मिळतोय. भोसे गटातील समस्या यांचा अभ्यास त्यांना आहे, त्यामुळे आपला विजय निश्चित होईल अशी कांबळे यांना आशा आहे आणि तशीही त्यांनी बोलून दाखवली आहे. मिरज पूर्व भागचे राजकीय सत्ता केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोसे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण हे दोन्हीही अनेक वर्षानंतर सर्वसाधारण पुरुष उमेदवारासाठी सुटल्याने विविध पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली होती. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आदी पक्षांकडे अनेक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत अपेक्षित असतानाच अनेक अर्ज वैध ठरल्याने अपक्ष उमेदवारही ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. बंडखोर थांबणार की लढणार हे अर्ज माघारीनंतर स्पष्ट होणार असलं तरी सध्याच्या घडीला ही निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे ठळकपणे दिसत आहेत. मी विलास कांबळे, भोसे जिल्हा परिषद गट 51 सर्वसाधारण. भोसे जिल्हा परिषद गटामधनं मी राष्ट्रीय विकास सेनेच्या माध्यमातून इलेक्शनला उभं राहिलेलो आहे. भोसे जिल्हा परिषद गटामध्ये सोनी, पाटगाव, सिद्धेवाडी, मानमोडी, तानंग ही करोली ही गावं येतात. मी 2017ला बी जे पीमधून पंचायत समिती गणामधनं उभं राहिलो होतो. अगदी निसटता माझा पराभव झालेला आहे. त्यावेळेला 150 ते 100-150 मतामध्ये पराभव झालेला आहे. त्यामुळं यावेळेला सुद्धा मी परत जिल्हा परिषद गटामधनं भोशातनं मी स्थानिक असल्यामुळं आणि भोसेचा सुपुत्र असल्यामुळं मी भोशातनं निवडणूक लढवत आहे. तरी भोशामध्ये जे काही प्रश्न आहेत त्याची उणीव मलाच माहीत आहे. किंवा जे काही सुशिक्षित बेकार जे लोकांचे प्रश्न असतील किंवा ज्या काही उणीव आहेत, समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, लाईटचे वेळी जे लाईट वगैरे येते त्याची समस्या आहे, ह्या ज्या काळजी करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते जेवढं स्थानिक मला माहीत आहेत तेवढं इतरांना त्याची किंवा येणार नाही. आणि या माध्यमातून मी निवडणुकीसाठी उभा राहिलेलो आहे आणि तमाम भोसे गावाचे परिसरातले जे आहेत त्या सर्वांनी मला साथ द्यावं आणि माझ्यावर विश्वास ठेवावा एवढं मी त्यांना विनंती करतो. आणि माझा विजय नक्की आहे याची मला खात्री आहे. मी आता जे उभा राहिलो आहे तर मला बऱ्याच जणांचे फोन आलेत की विलास तुम्ही राहिला हे छान आहे आणि माझं कौतुक होत आहे. तर मी सर्वांचा आभार मानायला लागलो आहे की जसं तुम्ही मला फोनवरून साथ द्याला आहे तसंच मला माझ्यामध्ये त्या पद्धतीने द्या मी त्यांना विनंती केलेलं आहे आणि 100% विजयच होणार आहे याची मला खात्री आहे.